थांब आता, उशीर होतोय. हा भाऊसाहेब मागाच्यापासून मी त्यांना तेच म्हणतोय, उशीर होतोय नाचत बसलेत. आखलात का तुम्हाला? चला सामान चढवा पटापट. अरे पोहोचणार कधी, लग्नाची तयारी करणार कधी? उद्या मला लग्नाच्या दिवशी उशीर नको. हा भाऊसाहेब सुनील आहे तर नादच नाही, एकाच मिनिटात सामान चढवतो. भाऊसाहेब मी तर गाडीला पडतोय, नंबरचं सामान चढवतो गाडी. सुनील माग डायरेक्ट गाडीवर बघा. सुनील हे बघ, हे पण ठेवायचंय. याच्यामध्ये लग्नाचा पोशाख, साड्या आणि मानपाण्याचा टावेल टोपे मी ठेवते तिथं. ओ वहिनी, फेट घेतलं का? फेट विधात्यांचं लग्न आणि फेट नाही असं होईल का? घेतल्या ती फेट. पप्या, तो पेटा बांधणारा आला का? अहो भाऊसाहेब काळजीच कर नका, 1 नंबर माणूस बुक केला फेटा बांधायला. चालतंय. झाली का तयारी? आले का समजे? वा 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 वा, काय आज दिसते. नवरी कोण कळायलाच मार्ग नाही गाड्या. हा आला काय नटली, काय सजली. वा 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 वा, छान. हा बसली? कोण बसली? अरे बसली नाही, लाली पावडर लावून नटली. माझ्या नातवाच्या लग्नात सजणार नाही तर फुटाने तुझ्या लग्नात सजू होय ना? हे अजय, मला लग्नाचं सांगू नकस. हे बघ, मला लय स्थळ येतात, पण मी अजिबात लग्न करत नाही. अरे लग्न करून कुणाचं चांगलं झालंय, डोक्याला सुद्धा केस राहत नाहीत. कृष्ण कुठे दिसत नाही ती? होय आजी, तिचा व्हायचा अभ्यास राहिलाय, त्या अभ्यास उरकून येते म्हणली मागणं. चला या आपण गाडीत बसू. त्या रायाचं लग्न ज्या मुलीशी होईल ती फार काळ जगणार नाही. तरीही तुम्ही तुमच्या मुलीचं त्याच मुलाशी लग्न लावताय, चुकीच्या मुहूर्तावर लग्न लावताय. तर लग्न झाल्यानंतर तुमची मुलगी सासरचा उंबरठा देखील ओलांडू शकणार नाही. आता कशी येत नाही कृष्णी लग्नाला तीच बघती. गुले, अगं कसल्या विचारात एवढी हरवलीस? काय नाही अगं, सामान समजा घेतलंय का नाही त्याचा विचार करत होती. मग घेतलंयस ना सगळं? मला तर काय सुधारणा झालंय बघ. कुठं बघायचं आणि काय करायचं काय कळना झालं. तरी बरं, दागिना आणि मंगळसूत्र तुझ्याकडे ठेवायला दिलं. ठेवलंयस ना व्यवस्थित? वय तू दिलंयस नका माझ्याकडं, मग काळजीच करू नकस, एकदम व्यवस्थित ठेवलंय बघ. अरे आवरलं का तुमचं? बसायचं का गाडीत? सुनील, अरे गाडी पुढे फोडायचं, नारळ कुठे? ए सोपन, कुठे नारळ? ए पप्या, नारळ कुठे? ए यार मला काय माहिती नारळ कुठे? मी घेऊन येते नारळ. ए मावशे, आणलं का नारळ? दे लवकर. नारळ? अरे जी गोष्ट आणायसाठी आत गेली का नाही, आत गेल्यावर विसरूनच गेली काय आणायचं होतं, म्हणूनच बाहेर आली विचारायला. बरं तिच्या मी घेऊन येतो लगेच. अरे नाही पप्या, मी आणते की, तू जा. अगं तुझं पाय दुखतात, मी 2 मिनिटात घेऊन येतो की. अरे नाही नाही नाही, तू थांब, मी आणते, तू नका जाऊस. ही लई जड झालंय बघ, ही एवढं घेऊन जा, मी आलीच. हा जा जा.
उशीर होतोय. ए पक्या, अरे नारळ कुठे? गुली मावशी हो का आली घेऊन काय आली चला आटोपलं का सगळं? बसा पटापट, लवकर पोहोचूस. चला. ए पप्या, दगडान नारळ फोडाचा मान माझा आहे. अरे भाऊ, बस मध्ये वराडी संघ कोण जाणार आहे की नाही? मी गेली असते रे. या वयात माझे लई पाय दुखतात आणि बस मध्ये जाणता माणूस कोणतरी पाहिजे. आणि आपल्या घरात गुलीशिवाय कोण आहे का जाणत? तवा गुले बसतीस ना बस मध्ये जाऊन? मी बसली असती, पण रंजीला नाही आवडायचं मी बस मध्ये बसलेलं. हाय का नाही ग रंजे? सांग बाय आता तूच. बोले तू बरोबर असलीस की नाही की लई बरं वाटतं बघ. बघा, पण अगं वराड्यांबरोबर पण कोणतरी पाहिजे ना. तवा गुले उतरतेस ना खाली? उतरते. गुले बस मध्ये पाहिजे तिकडे बस. अशी बी तू वरमाईच ना. अगं चांगली खिडकीची जागा घे आणि लई खिडकी उघडू नको बरं का, नाही तर डोसक्यात खावं जाईल. कसली गाडी आणली कुणास ठाऊक. ए अशे हत्यास काय? दार उघड. उघडते दादा, बघा की जरा दार उघडा की. वाईट तर काय वाटतंय का? साहेबांनी गात पुढे येऊन बसले ती. ए उठा ग, मागे जाऊन बसा. घरातली माणसं उभी राहिली ती इथं. तुम्ही बसा मागं जाऊन, ही जागा मी पकडली. माझ्या लेकाचं लगीन आहे. काय मान पान काय आहे का नाही? एवढाच मान आहे तुम्हाला तर गाडीनं जायचं ना, इथं कशाला बसनी यायचं? वाईच थांबा जरा. समद्यासनी दाखवून देते ही गुली काय चीज आहे ती. ए बसले का सगळे? सुनील हाय तर नाद नाही. गणपती बाप्पा, चला वाजवा. असले कसलं गाणं लावले? हा, लबाड लांडगड वांग करतय, लगीन करायचं स्वांग करतय. कोण सॉंग करते? स्वांग गाणं, लग्नाचं गाणं. स्वांग म्हणजे गाणं असतंय. असं आहे व्हय. अरे मग असलं कसलं लावलंय? चांगलं लावा की वाज. धर बाबा धर, चांगलं वाजवा. आवाज वर. हिला काय झालं? बजा! हिने कवा सुखाने बसू दिलं असं झालं नाही बाबा. थांब. काय गाडी चालवतोय का इमान चालवतोय? हा, काय कळतं का नाही? वाईच नीट चालवता येत नाही वे. ए
ठरवली ही गाडी? काय कळतं का नाही? हे गुली मावशी मीच केली बुक. पप्या पप्या गाडी थांबव. हो थांबा. का काय झालं? उलटी यायला लागली का? जा खाली जा लवकर. उतर मग. अरे तसं नाही पप्या. अरे आपल्या रायाचं लगीन आहे, समध्या गावाला कळाय पाहिजे. हा वाजवर. या गुलीने आमच्या घरासमोर कशा काही वाजवायला सांगितलं असेल यांना. कोणा एवढं वाजत गाजत निघाले? गणपती गेलं, देव्या गेल्या, गावात कुठली निवडणूक पण नाही झाली, मग कसली मिरवणूक निघली? अरे मिरवणूक नाही, रायाचं वराड निघाले. मग ते इथं का थांबलंय आणि इथं का एवढ्या जोरानं वाजत ती? आता मला काय माहित असणार तेव्हा. थांब मी सांगतो. त्यांनी ना तुला बळत चिडवायचं धरले बहुतेक. बळ ना? नाही नाही, राया कशाला असं करत? ते आडदांड काय पण करू शकते. मला एक सांग, इथं गावाची येस आहे का? कुठला देवाळ आहे का? गाव देवाला जाताना वाजवते ती, त्याला पण ती नाही चालला, मग कशासाठी वाजवते ती? अरे वाजवते की त्यांना जेवढं वाजवायचंय तेवढं. ही आपण आपला अभ्यास करतो बस. असं कसं? थांब बघतो त्यांच्याकडं, त्यांना वाजवा येतंय काय? मग मला पण एक गोष्ट करा येते. काय? देवा, काय करायचं या पोराचं? ए मुंजा, इथं का थांबली बस? तू थांब, मी बघतो. थांबा. ही जागा आहे का वाजवायची? हे पप्या, सांगितलं होतं का नाही तुला? बघ बरं. अयो मी काय आजकालची पोरं ऐकतच नाही ती. मी तरी म्हटलं होतं पप्याला, पर तो म्हणला वाजल्याशिवाय गाजणार कसं, आणि आपल्या रायादाचं लगीन आहे, समध्या गावाला कळाय पाहिजे, असं काहीतरी बडबडत होता. समध्यांना कळलंय राहायचं लगीन आहे. उगा रस्त्यात थांबू तमाशा करू नका. चला. सांगितलं होतं का नाही मी? चला बरं. हे गुली मावशी, मी कधी सांगितलं वाजव म्हणून? अरे होय की बाळा, नाही म्हणलास तू. बरं आता भाऊसाहेबांनी बघितले, तू वाजंत्र्यासनी गप्प तर बसवायचं नाहीस वी. घेऊन गेली खाली, वाजवायचं माझ्या नाव घेत. राहू दे, चल 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 तू. झालं तुझं नाचून? हा वा वा वा. काय गरज होती रे येडवणी करायची? त्यांची काय गरज होती तुला बळ त्रास द्यायची? अरे मुंजा, ती मला त्रास देत होती ना, मग तू स्वतःला कशाला त्रास करून घ्यायचास? तुला त्रास झालेला बघून मला त्रास होणार नाही हे शक्य तरी आहे का? ही घर माझं पण आहे कृष्णी. जेवढं माझ्या आईबापांनी मला सांभाळलं नाही, तेवढं ह्या घराने सांभाळलंय. जेवढा जीव माझ्या घरच्यांनी मला लावला नाही, तेवढा मामा मामीने लावलाय. सख्या पोरागत वाढवलंय. ह्या घराने एवढं प्रेम दिलं, एवढी माया लावली. आणि जर ह्या घराच्या मोहर जर येऊन कोणी बळच तमाशा करत असेल, तर ही मुंजा डबल तमाशा करेल. ह्या घराकडे कोणी वाईट नजरेनं बघावंच, मग मी आहे तो आहे. मुंजा, अरे मी काय म्हणते, काय? एक काम कर तू, हे सीए बीए राहू दे,
मस्तपैकी जिमला जा, बॉडी बनव. हा, माझा बॉडी गार्डच हो ना. ही काय कमी आहे का बॉडी? हा, तुला कोणी त्रास देऊच की एका एकाला असा उचलून आपटतो का नाही? हा हा, ब्रेक लाव तुझ्या गाडीला. आपटापटी झाली असेल तर वाईचा अभ्यास करूया का? ते बी महत्वाचं आहे ना. या काय खुळाबिळी झालंस का काय? अगं नाही, त्या गुली मावशी तोंड बघितलं का मी नसताना? अगं लाल मिरची का चालतं नुसतं. चला पोचलो आता आपण लग्नाच्या ठिकाणी. देऊ दणका उडवून. अरे बजाव, 1 2 3 वाजवा. चला या. थांबा, कुठे चाललाय? सुनीलनं केली यादी, कुणी जाऊ नका माझ्या आधी. सगळ्यांना यादीप्रमाणे खोल्या मिळतील. कुणी ह्याच्या खोलीत, कुणी त्याच्या खोलीत जात बसू नका. परत काय घोळ झाला तर मला विसरायचं नाही. काय? चला माझ्या मागे चला. बायांनो, तुमचं दागिनं बिगिनं व्यवस्थित जपून ठेवा बर का. या 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 या, चला लवकर. चला चला चला. विधाते मंडळी, बोराटे मंडळी, चला. ओ सोपानराव, चला 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 लवकर. चला, गडबड करा. तुम्ही बाकीचे जावा. सरबत ही घ्या, आराम करा तिथे जरा. आलोच मी. चला चला, ए चला लवकर. ती तुमची खोली. आजीला घेऊन जा. ए फुये, तू जा. जा पावसाबान बरं. आणि नवरदेव, मस्तपैकी ती तुमची खोली बरं का. जावा जावा जावा, निवांत राहा. ए पप्पू, ही गँग घेऊन पुढे जा. लास्ट एकदम. चला चला. हा, तुला सांगितलं मी खोली नंबर. जावा 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 जावा. हो बोराडे साहेब, ती तुमची खोली. काय बघा, आमचं लग्न मी दुसऱ्याची नावं घेतोय. जावा. आणि आमची खोली र. अहो, घरच्या माणसांना खोली नाही असं होईल का? चला चला, दाखवत तुम्हाला खोली. सुनील, या 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 या. येल माघारी. या बघा, सुनीलने कशी तुमची सोय केली. फर्स्ट क्लास. वर्मा आहे तुम्ही. बघून घ्या. राहा, हा प्या, दणदणीत राहा. अरे माझा नाही, निदान रणजीचा तरी विचार करायचा. काय? आम्ही काय कामवाले वाटलो तुला? ही सोय केली आमची किचन मध्ये. किचन? अर लय मोठा गोल झाला वहिनी. माफ करा माफ करा. सुनील आहे तर नादच नाही. ह्याच्यापेक्षा भारी सोय करतो. फर्स्ट क्लास. या माझ्या मागे. या वहिनी, ही घ्या चावी. ही तुमची रूम. आणि गुलीला खोली? माझं काय तवा, मी बस मधनं बी येताना अशीच एका कोपऱ्यात बसून आली. तशीच इथं कुठेतरी एका कोपऱ्यात सामान ठेवीन आणि बसून राह. हे बघ, तू वरमाई हायस, जाऊन आराम कर जा. हा, आणि दागिन्यांची तेवढी काळजी घे बर का. सुनील, तुला बी सांगून ठेव, त्या समद्या बायकासनी सांगून ठेव म्हणाव, दागिन्यांची काळजी घ्या. लग्नाची गडबड जिथं असत्या तिथं लय चोऱ्या होत्या त्या. चोरी? सुनील असताना? अगं गुली, इथं कोण चोरी करेल? सुनील, गुलीला खोली दे.
सुनील आहे तर नादच नाही, 0 मिनिटात खोली देतो. बघितलं की आता. चला 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 खोली बघू. तुम्हाला खोली नाही असं होईल का? ही घ्या चावी, ही तुमची खोली आणि त्याच्यावर निवांत बोर्ड चिकटावा, गुलीची खोली. कसं काय? मस्त. सुनील, अरे आमची रूम कुठे? तुम्हाला कशाला खोली? तुम्हाला इथं लग्नाला नाही काम करायला आणले, तेव्हा कुठेतरी एका कोपऱ्यात सामान टाका आणि कामाला लागा. सुनील, ती भाऊसाहेबांनी तुला कशाला तर बोलवलं होतं मगाशी, काय म्हणते ती बघ जा बरं. कमाल झाली तुमची. आता सांगता वय निरोप, मग सांगितलं ना आता बोलताय. अरे जा तू, ह्याची तू जा म्हणलं का नाही. सोपान, एक गोष्ट ध्यानात ठेव, मला लग्नात अजिबात तमाशा नको. उग भलता सलता शानपणा करायला जाऊ नकस. अहो एका पोरीच्या जीवाशी खेळताय, तुम्हाला काय वाटतंय का? तमाशा मी नाही लावला, तमाशा तुम्ही लावलाय त्या पोरीच्या आयुष्याचा. ध्यानात ठेवा, होऊन देणार नाही. काय बी कसं बडबडतोयस? काय कोणाच्या जीवाला काय होईत नाही काय नाही. ती रायाची एक शांती केली का नाही म्हणजे समजा व्यवस्थित होते. तुमचं ज्ञान आहे ना, दुसरं कोणाला तरी ऐकवा. तुम्हाला काय वाटलं मला माहित नाही? धाकल्या मालकांच्या वर जी पोरगी लग्न करणार आहे ते मारणार आहे म्हणून तुम्हाला काय वाटलं? गुरुजींनी भविष्यवाणी सांगितली ते मला माहित नाही. ध्यानात असून द्या, काय बी झालं ना त्या पोरीचा जीव नाही जाऊन देणार मी. सोपान, तुला आता मी शेवटचं सांगत्या, ती लगीन जर तुझ्यामुळे मोडलं का नाही तर ह्या गुलीशी गाठ आहे, तेवढं ध्यानात ठेव. ही गुली तुझा पत्ता कधी गुल करल ना तुला कळणार बी नाही. घ्या तुमचं सामान. आणि काय हो, कुठे मला भाऊसाहेबांनी बोलावलं होतं? त्या पप्प्याला बोलावलं होतं. मला काय तेवढीच काम आहे का? हे इकडे जा तिकडे जा. सोपान कुठे? त्याला खोली द्यायची नाही द्यायची. सोपानला ना आशीला अजिबात खोली मिळता कामा नाही. भाऊसाहेबांनी मी सांगते नव का? काही म्हणा, मला वाटलं होतं गुपचूप कुठ तर जाऊन लग्न करतील. इथं तर जोरदार तयारी चालली आहे की. त्यांच्या घरातलं लग्न, भाऊसाहेबांचा एकुलता एक चिरंजी. लग्न कसं जोरातच होणार, जोरातच तयारी केली बघा. लई छान सजवलंय की म्हणलं. अहो मीच सांगितलं होतं त्यासनी, म्हणलं बाहेरच घ्या लगीन. आता तुम्हाला तर माहितच आहे, माझ्याशिवाय ईदा त्यांच्या घरात पान बी हलत नाही. समजा मी सांगेल तसं ऐकते ती बघा. आणि हे काय ग, एवढं मोठं मोठं दागिनं घालून बाहेर कशाला मिरवताय? हाय म्हणजे लगीन घर आहे ना म्हणून म्हणलं. गडबडीत कोण माणसं कुठनं आल्या ती काय कळत नाही. तेव्हा दागिनं जरा जपून ठेवा बर का. नाहीतर एक काम करा, माझ्याकडे द्या ठेवायला, मी व्यवस्थित ठेवते. अगं गुले, त्यासनी सांगतेस तू आपले दागिने नीट ठेवलेस ना? नाहीतर एक काम कर, ते नवरीचं मंगळसूत्र दे माझ्याकडे. उद्या आणि ऐन टाइमाला गोंधळ नको. होय बाई, देते तुला आणून. उगाच माझ्या बी डोसक्याला शिन नको. आणती लगेच. तुमची सगळ्यांची व्यवस्थित राहायची सोय झाली आहे ना? काय लागलं तर संकोच न करता सांगा. विधात्यांच्या घरचं लग्न आहे, कुणाला काही कमी पडायला नको. कमी पडणं शक्य तरी आहे का? स्वातीताई, तुमचे यजमान कुठे दिसत नाही? ते येणार आहे ते उद्या लग्नाला. बेबी आत्या, तुम्ही तेवढं हळदीची आणि लग्नाची तयारी करा, तुम्हाला ती चांगली जमती. विधात्यांच्या घरचं लग्न आहे. रंजे अगं मंगळसूत्र गावानं झालंय. अगं गावणं म्हणजे काय झालं? तुझ्याकडेच होतं ना? वय माझ्याकडेच होतं, पण आता काय गावानं बघ. अगं असं कसं नाही, कुठेतरी ठेवलं असशील, नीट बघ सामानात. नाही, मी समजा बघितलं पण नाही गावलं. मला तर वाटतंय चोरीलाच गेला असेल. बया बया बया, मी समजाच सांगत होती तुमचं दागिने सांभाळून ठेवा, दागिने सांभाळून ठेवा, पण माझं जाईल असं वाटलं नव्हतं मला. रंजे, आता काय करायचं ग?
आता कुठून आणायचं मंगळसूत्र? अगं इथं कोण कशाला चोरल? तूच ठेवलं असशील, तू आणायला विसरली नाहीस ना? नाही नाही अगं मला चांगलं आठवतंय, मी आणलंय की. बाकीचे दागिने कुठे? बाकीचं समजा दागिना आहे ती, फक्त मंगळसूत्रच नाही. रंजे मी समजाची झडती घेऊ का ग? अगं हे सगळे आपले पाहुणे, काय वाटेल त्यासनी, अशी कशी झडती घ्यायची? नाही नाही तुम्ही घ्या झडती, उगाच मनात शंका नको. बघ किती चांगल्या बायका आहेत त्या, लय मोठ्या मनाच्या हायसा हो तुम्ही. जावा की तुमच्या बॅगा घेऊन या. आणतो. रंजे मी काय आता त्या चोराला सोडणार नाही बघ. राजश्री वहिनी, तुम्ही राग मानू नका, प्रकारच असा घडलाय की त्याला काय करणार. अगं रंजे आता आपण तरी काय मुद्दाम करतोय का तवा? ओ ताई तपासते या बॅगा. होय हो बघ बघ. रंजे मला तर वाटतंय आपल्यातल्याच कोणीतरी घेतला असणार आहे बघ मंगळसूत्र. म्हणजे आपल्या घरी ज्याचं सारखं येणं जाणं आहे का नाही, अशा कोणीतरी. रंजना वहिनी असं कसं कोण लगेच चोरी करेल? हात तस तर आलो नव्हता आपण. अगं असे माणूस काय मूर्त बघून चोरी करतय वी? नियत फिरली केली चोरी. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर असा आरोप करणं बरोबर नाही. आणि कशावरून तुमच्याकडनंच बंगल्यावर राहिलं नसल? तुझी बी बॅग दे की आणून. अगं चेक कराय नको वी. अगं बघत काय बसलेस असे? जा की बॅग घेऊन ये जा. अहो ही काय बोलायला लागलाय तुम्ही? मला काय चोर वाटलो का आम्ही? आता ह्या बायका तरी काय चोर आहे ती का? पर त्यांनी बी बॅगा आणून दिल्याच का नाही? हाय का नाही हो? आणि कर नाही त्याला डर कशाला? आणि तसं बी बसमधनं येताना आपण सोबतच होतो की, आणि बॅगा उतरताना बी तू तिथंच होतीस. हो तुम्ही काय बोलताय हे? हा तुम्हाला काय चोर वाटलो का आम्ही? मी गरीब आहोत पण कष्ट करून खातो, चोर नाही आहोत. बॅग आणते मी. आता पहिला मुद्दा आहे डिस्क्लेमिंग अँड ओपिनियन, ही महत्वाचं आहे. आणि मामीचा फोन आला. हॅलो कृष्णे, माझं एक काम कर. अगं भाऊसाहेबांच्या बंगल्याची चावी आपल्या घरामध्ये ठेवली आहे. बंगल्यावर जाण जरा मंगळसूत्र कुठे राहिलं का बघ बरं. मंगळसूत्र? अगं त्या गुलीने काहीतरी गोंधळ घालून ठेवलाय. चोरी झाली सका अंघोळ करायला लागले आणि समत्यांच्या बॅगा तपासते येतं. आता बाकी समजा दागिने सोडून कुणी मंगळसूत्र कशा पाहिजे चोरेल ना का? ठीक आहे बघते. हा आणि सापडला ना की लगेच मला फोन करून कळव काय? हा. काय ग? एवढं महत्वाचं मंगळसूत्र घरी कसं राहिलं? मंगळसूत्र? मंगळसूत्र चोरीला गेलो का नाव आलं माझ्या? चोर कोण आहे ना त्याचं फक्त नाव सांगा, एका ठोक्याचा हात पाय तोडतो त्याचं. अरे पप्प्या, त्या चोराचं नाव आम्हाला कळलं असतं तर आम्हीच नसतं वय त्याच्याकडे बघितलं. ठीक आहे बघा काय सापडतंय का. तू जा मग आत घेऊन ये, मी थांबतो काय.
हा बोल ग कृष्णे. मामे मंगळसूत्र सापडलं. बरं बरं घ्या बघा, बंगल्यावर सापडलं मंगळसूत्र. तिकडेच राहिलं होतं. फोन आलता कृष्णेचा. खावलंय खरं, पण आणणार कोण? कोण जाणार म्हणजे? आता मीच जाते. मीच आपली चालत चालत जाते आणि चालत चालत घेऊन येते. माफ करा बर का ताई, माफ करा. चुकलंच आहो माझं. माझ्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला बघा. खरंच माफ करा. अहो माझ्या ध्यानातच आलं नाही. आजी, मावशी, माफ करा बर का. रंजे, मी जाते हा, घेऊन येते. अगं अशी कशी जाणार? तुला काही याड लागलंय का? चालत जाणार आहेस? अगं आता चुकी मीच केली म्हणल्यावर भोगायला बी मलाच पाहिजे की. जाताना मला ऊन लागल, पाय दुखतेली, ताण लागल, पर मी जाणार आणि मंगळसूत्र घेऊनच येणार. व्हायच होईल त्रास. अहो तुम्ही कशाला जाताय? मी जातो गाडीवर, भरकीन जातो घेऊन येतो लगेच. अगं हाय, पप्या जाईल आणि गाडीवर लवकर घेऊन ये. हे पप्या, पप्या, अरे किती चांगलं आहेस रे. चल, मी तुला अजून काय काय विसरले का नाही ती सांगती, म्हणजे तू घेऊन येशील. होय होय, चल घेऊन येतो सगळं. काय ते सांग मला. माझ्या ना लई पोटात दुखायला लागले आणि इथली कामं पण राहिलेत. मी काय करतो? इथली कामं करतो. रंजे, माझं का नाही नशीबच फुटका आहे बघ. मीच आपली जाते आणि घेऊन येते. आशे, कृष्णेला तेवढं सांग बाई फोन करून, म्हणावं मंगळसूत्र तुझ्या जवळच राहून दे. आता तिला सांगितलं असतं घेऊन ये म्हणून, पर ती काय यायची आहे तेव्हा. अगं अशी कशी येणार नाही? माझ्या ध्यानातच नाही आलं. अशी कृष्णेला फोन लावून बोलवून घे. पण तिचा अभ्यास हाय का आता? एका दिवसाने काय फरक पडणार आहे ग आशे? तुला नसलच मदत करायची तर राहून दे. रंजे, राहून दे, मी येते जाऊन. नका कुणाच्या हातापाया पडाय. ठीक आहे, सांगते मी कृष्णीला. हॅलो कृष्णे. हा अगं तू मुंजाला घे आणि अंधार पडायच्या तिथे लग्नाच्या इथे ये बघ. येताना मंगळसूत्र घेऊन या. ए पप्या, अरे सोड मला. अरे काय रे तुझं? कुठे घेऊन चाललाय? तिकडे तिकडे सगळ्या बायका बसल्यात. माझं काय काम आहे तिथं? अरे फुयाजीने तुला घेऊन यायला सांगितलंय. चल गप. लका दरवेळेस तुझं असलंच असते. चल. हे राया दादाला मी मेहंदी काढणार. नाही नाही, मी काढणार. नाही मी काढणार. ए, कुणीच नाही काढणार मेहंदी. मला नाही आवडत पोरींगत मेहंदी काढायला. राया, उद्या तुझं लगीन आहे, तो तुला मेहंदी काढावीच लागेल. हा, काढणार आहे दादा. तिकडे बघ, अंतरा वहिनी बी काढतीया. ती पोरगी आहे, तिला काढू दे. मी नसतो काढत. अरे अर्ध्यान दे की जरा, मुर्दा पडेल की एखाद्याचा. बर हो दादा,
वाईस नीट काम करा की जीव घेता का पोरीचा आता. कृष्णे बरी आहेस ना ग तू? कुठं लागलं नाही तुला? अगं नाही मामे, मी व्यवस्थित आहे. किती काळजी करशील अगं? काळजी नको करू तर काय करू? माझा उजवा डोळा सारखा फडफडत होता बघ, जीव टांगणीला लागला होता माझा. मी असतो ना. तू होतास ना, म्हणूनच मला काळजी वाटत होती. कसं काय आली इथं? येणार नव्हती ना? आता मला काय माहिती, सकाळी तर लय मस्त दाखवत होती आणि आता बरं आली. कृष्णा आणलं का ग मंगळसूत्र? हा हे घ्या. बरं झालं पोरी घेऊन आलीस, नाहीतर उद्या ऐन लग्नात गडबड झाली असती. चल ये आत ये पोरी. चल ना राय दादा, आपण मेहंदी काढूया. चल लवकर. चल चल. बस 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 इथे. हा चल दे. राय दादा, तू मेहंदी काढणार आहेस का नाही? नाही काढणार. काय रे राय दादा, अंतरा वहिनी तू तरी सांग ना राय दादाला. जाया, तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू काढशील मेहंदी. मेहंदीचा आणि प्रेमाचा काय संबंध आहे? मी नाही काढणार. जी आज तुम्ही किती छान दिसताय. कट्टे तुझ्याची माझ्याशी बोलू नकोस तू. सकाळीच का नाही आलीस ग आमच्या बरोबर तू? जी सकाळी मला लई महत्वाचा अभ्यास होता म्हणून नाही आले, पण आता आलीये ना. अगं माझी माहिती, बरं झालंस तू आलीस. ती बरोबर टायमाला आलीस. चल तुला मी काहीतरी दाखवते. ये. कुठं? येत खरं. रायाच्या हातावर मेहंदी काढ. अगं तुझ्यासाठीच आडून बसला होता, म्हणत होता की माझ्या हातावर कृष्णानेच मेहंदी काढायला पाहिजे. ए आज्जे, मी कधी म्हणलं तसं? गणलं? काय गणलं? अगं गणलं नाही, म्हणलं काय म्हणलं? मी हिच्या बगर मेहंदी काढणार नाही. बघ आता म्हणलाच ना हा की हिच्या बिगर मी मेहंदी काढणार नाही म्हणून. चल आता लवकर काढ, नाही तर उद्या तुझ्या लग्नाला येणार नाही मी नाही काढणार. चल ग कृष्णे, मला घरी घेऊन चल. याला किंमतच नाही माझी. अगं बर काढतो. कृष्णे आता बघ कसं ताळावर आलाय. चल पटकन मेहंदी काढ. दे रे हात. हे घे शगुनाची. अगं हातावर मेहंदी काढणं शगुनाचं लक्षण असतं. तुझ्या बी हातावर मेहंदी लवकरच लागेल. घे अगे धर ग, घे. अगे राहू दे. काय फुयाजी कशाला म्हणतीस?
कृष्णे तू कवास आलीस ग? मी मागाशी चाले रायाला मेहंदी काढत होते. काय सांगत्या? अगं हे काय ह्यो हिरवा चुडा कशा पायी भरलास? ह्यो तर नवरीला भरत्या. अगं मामे बांगड्या शिल्लक नव्हत्या म्हणून भरल्या. या बांगड्याचं राहू दे, या अर्धनाच्या हातावर मेहंदी कशाला काढली ग? आता पुयाजीचं मन कसं मोडायचं सांग बरं मला, म्हणून. काय हो काय झालं? तोंड काय पाडलंय? आशा मला माफ कर. मी आजपर्यंत तुला दुःखाशिवाय काहीच देऊ शकलो नाही. हे इशू कुठं आलं इथं? काय झालं? जेवण संपलं, समध्या पाहुण्याने दिलं, घरच्यांनी खाल्लं, पण मी साधा ड्रायव्हर पडलो. ड्रायव्हरला कोणी इज्जत देत तेव्हा? आणि ड्रायव्हरला इज्जत नाही म्हणजे त्याच्या बायकोला तरी कुठली इज्जत तेव्हा? तुम्ही नंतर जेवा म्हणून मला शेवटपर्यंत थांबवलं. समजा जेवण संपून गेलं, त्याच्यामुळे मी तुला जेवण नाही का आणू शकलो. अशा माझ्यामुळे तुला उपाशी राहावं लागतंय. अशा मला नको मान मिळून दे ग. माझ्यामुळे तुला मान मिळत नाही ह्याचं लय वाईट वाटतं मला. अशा हवं मान कायसा रस्त्यावर पडलं असं मिळायला? मान मान्यावर असतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपण मान नसतोच घ्यायचा, लोकांनी द्यायचा असतो आणि आपला आपण जपायचा असतो. आणि तुम्हाला मी केव्हा म्हणलं जाऊन जेवण आणा म्हणून? पण जेवण नाही आणलं तर आपण काय खाणार मग? तुम्हाला मी काय सांगितलं आता? आपला मान आपण जपायचा असतो. मी घरनं येताना आपल्यासाठी डबा घेऊन आलेली. म्हणजे त्यातला डबा काढत. बरोबर हाच का थांबलो. बरोबर पाणी घेऊन आलो. लवकर घेऊन आपण. तुझ्या मामाचा किती जीव आहे तुझ्यावर. तुझा मामा मनानं लई चांगला आहे ग. कसं दारू सत्यानाश करते, ही सवय सुटाय पाहिजे. तुझा पण लई जीव आहे ना मामावर. कृष्णा ग, तुझा मामा नाही तर मी बी नाही. मी त्यासनी बोलते, वरडते, पण त्या माणसानं माझा संसार सांभाळलाय, नेटानं उभा केलाय. तुझा मामा नसेल तर माझ्या जगण्याला काय बी अर्थ नाही बघ. काय पण म्हणा, भाऊसाहेबांना लग्नाची तयारी जोरात केली. अर्धा डझन हाती आणल्यात, 1 डझन घोडा आणल्यात, पण टांडायचं विसरलं बहुतेक. अगं कसली तयारी केली, पिवळण तसली लालीन कापड बिपड बांधले ती, आहे का नाही? भारी तयारी केली. माझ्या कृष्णेचं लगीन बी मी असंच थाटामाटात करणार आहे. एकदा का ती एशी झाली का नाही, किती यासाठी बी असा शिकलेला, मोठं घर असलेला आणि मोठा साहेब नवरा आणती का नाही बघच तू. मला माहित आहे माझी पोरगी लई नशीबवान आहे. त्यासाठी शिकलेला आणि मोठं घर असलेला नवराच आणणार आहे मी, जो तिचं लाड करल, तिच्या शिक्षणाचं कौतुक करल, तिची समधी स्वप्न पूर्ण करल आणि जगातलं समद प्रेम तिला देईल.
चप्पल घाल की. दरवाजा उघड, मी चाललो परत. अरे कुणी बघितलं तर लय वाट लागेल माझी. सर थांब, नाही कोण बघित, मी आहे की. आणि तुला सांगू का, नवरीनी तर नवऱ्याचं तोंड जर बघितलं आदल्या रात्री तर प्रेमात लय वाढ होती आणि भांडणं सुद्धा होत नाही संसारात. ग बस चल. अरे पण एवढं रात्री कसं जायचं अंतराच्या खोलीत? कुणी बघितलं तर लय वाट लागेल बरं का पप्पा. आता सांगतो तुला माझ्या विश्वास आहे का नाही? चल ग. चल ना. गुले, सगळं अगदी तू ठरवल्याप्रमाणे होतंय बघ. तेवढं उद्याचं लग्न व्यवस्थित पार पडलं ना की मग गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे रायाची पहिली बायको मेली की लगेच आंध्राचं लग्न उरकून टाकू. गुली आत्या, पण सगळं नीट होईल ना? गुली आत्या आहे म्हणलं तू काळजीच करू नगस. पण गुली आत्या, तू रायाचं लग्न उद्या नेमकं कोणाशी लावणार आहेस? ती तू उद्याच बघ. आईला लय पाटण गुडघं दुखायला लागला का? चल मग माघारी. कुठं माघारी जा? चल, एवढ्यासाठी आलो तू काय माघारी जायला? हो का अंतरची रूम. अरे चल, काय घाबर तुम्ही आहे की माघारी जाऊस मग. तू चोर राया, तू इथं काय करतोयस? नवरीच तोंड बघा सोडून कृष्ण तोंड बघायला मिळाले. आहा, तयार झाला की नवरदेव. एकच नंबर दिसतोय. हळद लावायच्या आधीच पिवळा पडलाय, ती पण लाजून. गप्तो का पप्प्या? काय तरी अर्धा मने हान की, तुझा हात काय साधा लागतोय. 2-3 हाडं मोडायची जाग्यावर. मग अरे हलक्यात कामच नसतंय आपलं. राया, राया, झालास का तयार? आत्ता खरं नवरदेव वाटतोयस बघ. लई दिवसापासून तुला ह्या रूपात बघायची इच्छा होती. पुन्हा आलेल्या गेलेल्याची माझ्या पोराला नजर नको लागायला. चला, हळदीला उशीर होतोय. चला चला चला. ए वाजवा.
नवरदेवाला हळद लावून झालीये, आता नवरीला लावून घेऊया. अहो पण रंजना वहिनी, नवरा नवरीला तर एकत्र मांडवात हळद लावतात ना. हा ग, इथं त्यांच्या घरची वेगळी परंपरा आहे. हळदीचं एवढं 5-5 कारखाना आहे ती. मग हळदीला मान मिळाय ना ग, त्याच्यामुळे नवऱ्याला लागल तेवढीच हळद लावायची आणि उरलेली उष्टी हळद नवरीला. चला. कृष्णे, एक काम कर, तू जाऊन तिकडं रायाचं ते हळदीचं पाठबीठ आहे का नाही, ती समजा आवरून ठेव. जा जा, अशी आवरते इथलं, तू जा तिकडं. बांगड्या कुठं आहे ती? काय काय वहिनी, बांगड्या त्या पटकन. रंजे, तुला कुठं लागलं नाही नव्हता? हळद आहे ना? हा ना. वहिनी, हे घ्या रायाची उष्टी हळद. कसला भारी दिसतोय राया तू. आज काय वहिनींना गाळ करायचा विचार आहे काय? हा, एक नंबर दिसतोय. बरं ऐक, हे लाव. मला भाऊसाहेबांनी एक काम सांगितले, ते काम करून आलो मी लगेच. ए इथं थांब.
अरे मला तयार करून द्यायला कोणतरी पाहिजे की इथं. अरे लगेच आलो 5 मिनिटात, काम लय अर्जंट आहे. राया, राया, आता तुमच्या नव्या संसाराला सुरुवात होते. लग्नानंतर माणसाचं आयुष्य बदलतं. त्याचा स्वतःचा संसार सुरू होतो. तो नीट करा. संसाराचा तोल सांभाळणं एवढं सोपं नसतं. कोणतरी विश्वासानं त्याचं अख्खं आयुष्य तुमच्या नावावर करणार असतं. त्याला जपा, पण ते जपताना घराचा विसर पडू देऊ नका. आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. ज्या हिमतीनं तुम्ही आपला कारखाना सांभाळताय, त्याच प्रेमानं नेटानं तुम्ही तुमचा संसार सांभाळा. त्याचा विश्वास आहे आम्हाला. असू द्या. राया, नव्या आयुष्याच्या शुभेच्छा. या चल बजा. रायाचं लग्न ज्या मुलीशी होईल ती फार काळ जगणार नाही. तरीही तुम्ही तुमच्या मुलीचं त्याच मुलाशी लग्न लावताय. अंतरा, हे अंतरा, ती तयार होतीये. आता ही बया कशाला आवरत बसल्या? अगे मी गुली आत्या, दार उघड. उघड ना. अगं काय करताय तुम्ही? म्हणजे तुमच्या दाजीकडे जावा की त्यासनी तयार करा जावा. दाजींना पण आवरणार, पण आमच्या मैत्रिणीला नको आवरायला. अगं आता तुमची मैत्रीण जवळजवळ तयारच झाली की, पर दाजीचं एकदा का लगीन झालं का नाही की पुन्हा हातात गावात नसतोय. जावा. हो हो, चला ग त्यांची गंमत करूया. आत्या बघ ना मी किती छान दिसतेय. छान दिसती काय छान दिसती? आता काय लगीन करणार आहेस? मग काय करू? अगं काय करू म्हणजे काय? जा की इथनं. अगं अशी कुठे जातेस? नाही 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 नाही. थांब थांब थांब. तू थांब जरा, हात खाली घे.
नवरा मुलगा आलेला आहे, नवरी मुलीला घेऊन या. हा ते तयार होत असेल तिला घेऊन येतो हा आम्ही. अरे मामा तिकडे कुठे चाललाय? अरे पप्या माझं लय महत्वाचं काम आहे, तुम्हाला अडवू नको दम. अरे तेवढंच महत्वाचं काम आहे इकडे पण. भाऊसाहेबांनी सांगितलं गाडी काढायला, मग पाहुणे आणायचे आपल्याला. माझं ऐकलं का पप्या? लय लागा महत्वाचं या. अरे पाहुणे आणायचे, चल तू. हे लागा काहीतरी असलं करता तुम्ही. चल हे घ्या दादा. हा मुलगी कशी काय आली नाही अजून? अहो नवरीला तयार व्हायला वेळ लागतो ना, म्हणून आली नसेल. इथं मला तू कशाला आणले? अरे घसा ओला कर आणले. रात्री वरातीत नाचायला नको आहे, त्यामुळे आतापासून टॉनिक. तू एवढं का माझ्या खुश झालाय बाबा? नुसत्या दारूच्या बाटल्या 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 आणून देतो या. मी काय दाराचा पेणार ना, मला ही लग्न मोडायचे कसल्या परिस्थितीत. अरे मामा लगीन मोडायचं असेल ना, त्यासाठी तर ही प्यावाज लागेल ना तुला. मग तुझ्यात हिंमत येईल, मग सांगशील ना तू. हे बघ तुला प्यायचे का नाही सांगणार, देतो दुसऱ्याला मी. हळू पी की, नवरी मांडवत आली ना लगेच बोलतो तुला. हळूहळू पी. मला नक्की बोलायचं ना, पण तुझ्या बाटली शपथ लगेच बोलतो तुला. मला तू नक्की बोल बर का. नवरी मांडवात आले आले मी तिथे धिंगाणा घालणार आहे आणि मोडणार म्हणल्यावर सांगून मोडणार आहे लग्न मी. मला बोलव. होय 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 बोलतो मी तुला. हा बस येत. लग्नाची वेळ होऊन गेलेली आहे, नवरी मुलीला लवकरात लवकर घेऊन या. मुली बघ ना अजून कशी नाही आली. अहो ताई सगळीकडे शोधलं, कुठं दिसण्या झाली होती. असं कसं कुठं दिसत? हो इथंच असेल ना कुठेतरी. पावसात सगळीकडे शोधलं मी तिला, कुठंच दिसली नाही. फोन सुद्धा केला, फोनही स्विच ऑफ हो. पळून गेली का काय? मी सांगते ना, राया शिकलेला नाही म्हणून पोरगी पळून गेली असेल. असं रडून काय होणार आहे? बघा जावा कुठं गेली ती. राया कुठून निघालास? अंतर आली की मला बोलवा. तुम्हाला ध्यान ठेवायला काय झालेलं? अशी कशी गेली ती? मामे आता ग मामे. आता काय, तुलाच लग्नाला उभा राहायचंय. वैद्य साहेब ऐका की, काय करा माहितीये का तुम्ही? हे आताच्या आता तुम्ही लगीन मोडून टाका. काय झालं माहितीये का? अव रायाभरच्या पोरीचं लगीन जर झालं ना तर मरून जाणार या. नका हो, खरंच त्या लेकराचा नका जीव घेऊ. माझा ऐका तुम्ही. काय माहितीये का? अहो समजा डावच्या गुलीचा आहे, गुलीचा. आणि तुम्ही हो हाणून पाडा. माझा ऐका होय. हे काय झालं ग कृष्णे? अगं या पुरीला लगीन करायचं नव्हतं तर मग आधीच सांगायचं होतं ना. अगं मामी तिला लगीन करायचं होतं. अगं मग का गेली अशी ती? मला बी तेच कळना झालंय. कृष्णे अगं ही बी कुठं दिसणं झालं. कुठं प्या बिया गेलं नसतील ना? तू जाऊन बघतेस का जरा? बस आपल्यामुळे लग्नात अडचण नको आणखीन. हा इधर मी आली.
तुला सांगितलं होतं का नाही या समध्यापासून लांब राहायचं म्हणून? लांब राहा म्हणजे लांब राहायचं काय कारण आहे? त्या पोरीचा जीव घ्यायचा आली आणि मी का लांब राहू? अरे आठनच तुला सगळ्याला वरडून सांगतो ना या गुलीचा डाव आहे म्हणून. अरे सोपान, कशाला चिखलात हात घालतोयस? तुझंच हात भरतीली. ऐक माझं वाईच, लाखोंचं कर्ज आहे तुझ्या, मी फेडू शकते. ही बघ बघ, तुला काय मी आलतो फालतो वाटलं रे? पैशासाठी कुठल्या पोरीचा जीव नाही घेऊन येणार मी. नाही 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 नाही. अरे सोपान, एवढं पैसे देऊन बी बघ तरी एका फटक्यात तुझं कर्ज फिटन. ऐक माझं, हे घे ऐक. धर धर घे, धर धर. हा हा, हे धर धर. एक काम कर, समजच घेऊन जा. हा धर धर घे. मामा, हे मामा, चोर 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 बघा, पैसा घेऊन पळून चाललाय चोर हो. ए सोपान, अरे काय ही? ए धरायला याला जरा. धर रे याला, चांगला तोडून काढू. नका नका, पोलिसांच्या हवाले करू, त्याशिवाय वटणीवर यायचा नाही हो. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा मामा असं काही बी करणार नाही. ते आमच्या ओळखीचं आहे. तुम्ही जावा, मी बघते त्याचं काय करायचं ती. काय अगं कृष्णे, वाटलं नव्हतं तुझा मामा चोर निघल. माझा मामा असं करूच शकत नाही. तुम्ही खोटं बोलताय. अगो, एवढं पैसा हातात आहे ती, त्या खिशात कोंबल्या ती, टोपीतनं बी घेऊन चाललाय, आणि तरी बी तुला खोटं वाटतंय बी. थांब, माझ्याकडं मोबाईल मध्ये समद रेकॉर्ड आहे. बाहेर जाऊन भाऊसाहेबांनी धावती, त्याच्याशिवाय अक्कल याची नाही. मी तुमच्या पाया पडते, असं काही बी करू नका. मी चोर नाही, हे आयुष्य पोरीचं. मामा, ह्याची नोकरी घालवल्याशिवाय आणि ह्याला तुरुंगात टाकल्याशिवाय ह्याला अक्कल याची नाही. मी जाऊन समद भाऊसाहेबांनी धावती. अस्मिल मावशी, गोली मावशी, ऐका, मी पाया पडते, तुमच्या पुढे हात जोडते. माझं मामालाही चांगलं आहे हो. दारूच्या नशेत कळालं नसेल त्याला तो काय करतोय ते. आणि तुम्ही हे जर समजा बाहेर सांगितलं तर आम्ही तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही. असं करू नका. अगो, एवढं पैसे चोरल्या ती, आणि ती बी त्यांच्या घरातलं. नाही नाही, मी नाही माफ करू शकत. मला ही समजा भाऊसाहेबांनी सांगाय पाहिजे. गुली मावशी, अहो ऐका की, ह्या बारीला माझ्या मामाला माफ करा. मी शब्द देते तुम्हाला, माझ्या मामाकडनं असं पुढच्या वेळेस नाही होणार. तुम्ही सांगा, तुमचा विश्वास बसेल असं मी काय करू सांगा फक्त. मी सांगेन ती करशील? हा, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. कसं या वेळेला माझ्या मामाला सोडा. वचन दे. वचन देऊ नको, लैला पडे बाई, फसवेल तुला रे, फसवेल लागा. ठीक आहे, मी जाते भाऊसाहेबांकडे. दिलं वचन, तुम्ही म्हणाल ते करीन. चल माझ्या संग. दादा, हे काय होऊन राहिले? शोध की अंतरेला. आम्ही काय सांगायचं जगाला? रंजना, मला की मी कळते की जगद, पण मी तरी काय करू? खूप शोधली तिला, पण ती सापडतच नाहीये ना. साहेब आले.
मला लेट नाही ना झाला? नाही नाही, वेळेत आहे तुम्ही. नवरी अजून तयार होती. या बस. मी बघतो. हो प्लीज प्लीज. आशका मामी, तुम्ही वर जाऊन बसा. आपली सामानाची खोली ना, त्या सामान ठेवले. चोरीला गेलं ना तर वेगळा विषय होईल. जा भाऊसाहेब, तुम्हाला तिकडे वर जायला सांगितले. तुम्ही काय कृष्णाला शोधताय का? हा, ती आली की मी लगेच पाठवून देतो. तुम्ही जा वर. ठीक आहे, ठीक आहे. एवढी मोठी माणसं लग्नाला आली, त्यांच्यासमोर कुठल्या तोंडाने जावं आता? तुम्ही आधीच त्या पोरीला विचारायला पाहिजे की ती खरंच या लग्नाला तयार आहे का नाही. अहो ती तयार होती लग्नाला. मग आता भर मंडपातून कशी निघून गेली? आता बाहेर जाऊन सांगतो मी लोकांना, हे लग्न होणार नाही. आपापल्या घरी जा. थांबा भाऊसाहेब, नवरी आल्या. कुठे? ये ग, हे बघा. अगं गोले, काय बोलतीयस? रंजे, मला नाही वाटत अंतरा आता परत येईल म्हणून. त्यात एवढ्या समध्या माणसांच्या समोर जर ही लगीन मोडलं तर एकदा त्यांची इज्जत जाईल. कृष्णी शिकलेली आहे, हुशार बी आहे, आणि ती स्वतःच्या मनाने या लग्नाला तयार झाल्या. तिने वचन दिलंय मला तसं. कृष्णे, करतेस नव्हता लगीन? माझ्या मामाकडनं असं पुढच्या वेळेस नाही होणार. तुम्ही सांगा, तुमचा विश्वास बसेल असं मी काय करू सांगा फक्त. मी सांगेन ती करशील? हा, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. कसं या वेळेला माझ्या मामाला सोडा. वचन दे. दिलं वचन. तुम्ही म्हणाल ते करीन. तुमची इज्जत जाऊ नये, तुमचा मान हाय असा कायम राहावा म्हणून तिने हा निर्णय घेतलाय, आणि म्हणून ती लग्नाला तयार झाल्या. कृष्णा, तू खरंच या लग्नाला तयार आहेस? जर कोणी जबरदस्ती तर करत नाही ना पोरी? लग्न म्हणजे आयुष्यभराचा प्रश्न असतो. उगाच आमचा मान राखायचा म्हणून आयुष्याशी खेळू नकोस. तुला जर लग्न करायचं नसेल ना तर आम्हाला स्पष्ट सांग. कृष्णे, भाऊसाहेबांनी सांगूया का ग, तुझं आणि मामाचं काय बोलणं झालंय? ती काय बोलणं झालं? कृष्णे, सांगू? अहो हेच की, कृष्णेला रायाशी लगीन करायचं आहे. हो ना कृष्णे? हो. कृष्णा, खरंच सांग, तुझा मनापासून होकार आहे या लग्नाला? हो. आणि तुझे मामा मामी? त्यांची तर परमिशन घेतली आणि मगच तुमच्याकडे आणली मी तिला. ठीक आहे. हा, लागा तयारी. कृष्णाला तयार कर, आम्ही रायाच्या कानावर घालून आलो. भाऊसाहेब, अहो तुम्ही कशाला जाताय? तुम्ही इथं पाहुण्यांच्या जवळ थांबा, मी जातीन रायाला सांगते. ठीक. कृष्णा, तुझे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. चल पोरी, चल मी तुला तयार करते.
अरे असं का बसलायस? अरे चल की लवकर, नवरी आल्या. काय? अगं कुठे गेली होती ती? आणि हो सगळा काय तमाशा लावलाय तिनं? तिला बोलव, मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय तिच्याबरोबर. राया, अरे आयुष्यभर परत बोलतच बसायचंय की. तू चल बरं, मुहूर्त जर चुकला का नाही तर भाऊसाहेब लय चिडतील. आधीच लय त्रास झालाय बघ त्यासनी. चल बरं, चल चल चल, असं नाही करावं लेकरा, चल. गुरुजी, नवरी आली की लगेच अंतरपाट धरून घ्या. हो. पोरींनो, नवरीच्या जवळ या ग. सुनील, काय गुली मावशी? अंतरपाट धरायला लावू. बरोबर. राय, तुमची हरकत नाही ना या लग्नाला? नाही भाऊ, ती तयार असेल लग्नाला तर माझी काहीच हरकत नाही. मान राखलात आमचा. चल. नवरदेवाचा मामा आलाय. नवरीचा मामा कुठे? नवरीच्या मामाला बोलवा. वय वय पप्प्या. स्वप्न्या, उठ 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 उठ. अरे उठ, चल. गुरुजी, करा सुरू. सर्वांना अक्षता मिळाल्या. देवकाची देवे लावा. गायला वासरू सोडा. लग्नाला परवानगी. शुभ मंगल सावधान. नाही ना ग, पुन्हा सामानातलं काही चोरीला गेलं की ती गुली माझ्याच नावाने ओरडत बसत. लग्न म्हणजे भाऊला भाऊलीचा खेळ नव्ह. लग्न म्हणजे 7 जन्माचं नातं असतं. लग्न लई पवित्र असतं र. हे असं जोर जबरदस्तीनं होत नसतं. देवानं बांधलेली रेशीम गाठ आहे ती.
आम्हाला आमचा स्वाभिमान आहे. खड्ड्यात गेला तुझा स्वाभिमान. तुझा तो दारुडा मामा विधात्यांच्या पायाशी पडलेला असतो आणि तुझी ती मोलकरीण मामी, ची लायकी तरी आहे का विधात्यांच्या घराकडे बघायची? पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू विधात्यांच्या सुनेचा आणि माझ्या होणाऱ्या बायकोचा अपमान केलायस आणि मी तुला कधीच माफ करणार नाही. आजपासून आपली मैत्री संपली. इथनं पुढं मला तुझं तोंड बी दाखवू नकोस.